गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचोली व खोकरी परिसरातील 59 पात्र घरकुल लाभार्थ्यांना जप्त करण्यात आलेल्या रेतीचं वाटप करण्यात आलंय। घरकुल बांधकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कारवाई प्रशासनाच्या पुढाकारातून करण्यात आली। तर खोकरी व चिचोली परिसरातील गाढवी नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून तिची वाहतूक करण्यात येत होती। याची तक्रार गावकऱ्यांनी तहसील प्रशासनाला केली। प्रशासनाने तक्रारीची दखल घेत अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार खुशाल कावळे यांनी संबंधितांवर कारवाई करत रेती जप्त केली। त्यानंतर सदर जप्त रेतीचा उपयोग परिसरातील घरकुल बांधकामासाठी करण्यात येत असून 59 पात्र घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 ब्रास रेतीचं वाटप करण्यात आलं। रेती वाटप कार्यक्रमावेळी अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार खुशाल कावळे, गोठणगावचे मंडल अधिकारी देवेंद्र बोरकर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रेतीचे वितरण करण्यात आले। घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांसाठी रेतीची उपलब्धता ही महत्त्वाची बाब असून प्रशासनाने जप्त केलेल्या रेतीचा लोकहितासाठी उपयोग केल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं। या उपक्रमामुळे घरकुल बांधकामांना गती मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।